नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी बनवणार आहे मस्त असा ब्रेड पकोडा। तर ब्रेड पकोडा बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन घेतला आहे। तर खूप लवकर आणि खूप फास्ट बनवून तयार होतो हा ब्रेडचा पकोडा। तर बनवायला खूप सोपा आहे आणि खायला एकदम चटपटीत आहे। तर मी 1 वाटी मोठी बेसन घेतला आहे, 1 छोटा चिरलेला कांदा, 1 छोटा टोमॅटो, लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ, चिमूटभर खायचा सोडा, लाल तिखट थोडंसं, चवीनुसार, चिमूटभर हळद, सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित असं बनवायचं आहे। हे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही, एकजीव हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे। तर सकाळच्या नाश्त्यामध्ये हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवा, तुम्हाला पण खूप आवडेल। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील। तर मी आता हे मिश्रण तयार करून घेतलं आहे। नंतर मी कढई तापण्यासाठी ठेवली आहे, तवा तापण्यासाठी ठेवला आहे। नंतर हे ब्रेड मी घेतले आहेत। तर हे ब्रेड सँडविच आहे। तर तवा चांगला तापल्यानंतर तव्याला तेल लावायचं आहे। तर कमी तेलामध्ये बनवून तयार होतो हा नाश्ता। नंतर मी 10 मिनिटानंतर बेसन घेतलं आहे। नंतर या बेसनामध्ये हे ब्रेड बुडवायचे आहे आणि पूर्ण साईडने थोडं थोडं बेसन लावायचं आणि तव्यावरती असं टाकून घ्यायचं आहे। तर हा ब्रेड पकोडा खूप टेस्टी बनतो। तर असं ठेवायचं आणि तव्याला व्यवस्थित दोन्ही साईडने थोडं थोडं तेल सोडायचं आहे तव्यावरती आणि कुरकुरीत होईपर्यंत हा ब्रेड पकोडा भाजून घ्यायचा आहे। तर खूप मस्त लागतात। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। तर असे सर्व ब्रेड पकोडे मी तयार करून घेतले आहेत। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।